आता एक महत्त्वाची बातमी आहे। धुळे जिल्ह्यात कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले। कांद्याला साधारण 5 ते 6 हजार रुपये दर मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र आवक वाढल्याने 3 ते 3.5 हजार रुपये दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला। कोकणात शेतकऱ्यानं 1 एकर जागेमध्ये जायफळ, लवंग, दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी अशी मसाला पिकांची लागवड केली आहे। यातून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळतं। नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी इथल्या बागायतदारांनी कोकण कृषी विद्यापीठाची लाखी बाग ही संकल्पना उचलून धरली आहे। गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून 16,159 शेतकऱ्यांनी 5,59,385 क्विंटल धानाची विक्री केली आहे। तर या विक्री केलेल्या धानाची एकूण किंमत 128,65,00,000 रुपये। मात्र धान खरेदी केंद्र सुरू होऊन महिना उलटूनही पोर्टल अपडेट न झाल्याने शेतकऱ्यांचे चुकारे थकले। कोल्हापूरमधील काळमवाडी डाव्या कालव्याला पनोरी गावाजवळ मोठं भगदाड पडले, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आणि आजूबाजूच्या शेतीचंही मोठं नुकसान झाले। त्यामुळे सरकारनं नुकसान झालेल्या शेती पिकांची तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। नाशिकच्या येवला तालुक्यातील कोटम गावातील शेतकरी रवींद्र आदमने यांनी नवी शकल लढवत कांदा पिकाची लागवड केली आहे। कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करत त्यावर ठिबक सिंचनाद्वारे कांद्याची लागवड केली आहे। त्यामुळे 50% पाण्याची बचत होत असून 30% उत्पादनात वाढ होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे। तर या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। कांद्याची पंढरी असलेल्या नाशिकच्या येवला तालुक्यातील कोटमगाव विठ्ठलाचं येथील शेतकरी रवींद्र आदमने यांनी पारंपरिक कांदा पीक पद्धतीला फाटा देत आधुनिक सरीवरंबा पद्धतीनं कांदा लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी त्यांनी पाण्याची बचत व्हावी याकरता ठिबक सिंचनाचा देखील अवलंब केला आहे आणि यामुळे त्यांच्या उत्पन्नात काय वाढ होणार आहे, या पद्धतीचा नेमका काय फायदा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्या शेतावरती आलोय। मला सांगा नेमकी ही पद्धत काय आहे आणि यात पाण्याची काय बचत होणार आहे आणि नेमकी जुनी पद्धत आणि या पद्धतीमध्ये फरक काय असणार आहे? नमस्कार, मी रवींद्र भाऊसाहेब आदमने, कोटमगाव विठ्ठलाचे। तर पारंपरिक पद्धती आणि ड्रीप पद्धतीमध्ये, तर ड्रीप पद्धतीमध्ये कसं आहे, पाण्याची बचत होते। त्यामध्ये कसं आहे, येवला तालुका कधी कधी खूप पाऊस होतो, कधी कधी दुष्काळ तालुका आहे। तर त्यामुळे आम्ही ही ड्रीपची पद्धत अवलंबली। त्यामध्ये आम्हाला कृषी सहाय्यक सोनालीताई कदम मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही ड्रीपची पद्धत अवलंबलेली आहे। एकरी ह्या ड्रीप पद्धतीसाठी किती खर्च येतो आणि पाण्याची किती बचत होते, आणखी काय काय फायदा या पद्धतीचा आहे? यामध्ये आम्ही ड्रीप जे आहे ते नेटाफिम कंपनीचं निवडले आहे। तर त्यामध्ये एकरी आम्हाला 50,000 रुपये खर्च आला आणि त्यामधून पाणी देताना 30% बचत होते। त्यानंतर तणांचं जे उतार आहे या ड्रीप पद्धती असल्यामुळे कमी प्रमाणामध्ये उतार होतो आणि उत्पन्नामध्ये 30% वाढ होते। रेग्युलरमध्ये 150-180 क्विंटल ॲव्हरेज निघतं, यातमध्ये आम्हाला एकरी 200 क्विंटलची अपेक्षा आहे। ठिबक सिंचन पद्धतीमध्ये त्यांना फायदा असा होणार आहे की पाण्याची बचत होणार आहे, विद्राव्य खतं देता येणार आहे आणि ठिबक सिंचन पद्धतीमुळे तणांचा उतार कमी होणार आहे। त्यामुळे कांद्याचं उत्पन्न निश्चित वाढणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला। अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा पोखरण्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तूर उत्पादनात घट होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। दरम्यान या वातावरणामुळे शेतकरी संकटात सापडला। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सध्या ढगाळ वातावरण आणि या ढगाळ वातावरणाचा मोठा फटका तूर या पिकाला बसण्याची शक्यता आहे। दादा, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आलेलं आहे आणि याचा फटका जो आहे तो तूर पिकाला बसण्याची शक्यता आहे। काय नेमका फटका बसू शकतो? दादा, या 4-5 दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळं या तुरीवर आणि आमच्या पिकावर अळ्या पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि जे तुरीच्या शेंगाची भरण व्हायला पाहिजे ती भरण होत नाही आणि थंडीमुळं काय होते, शेंगाची भरण होते आणि या बदलीच्या वातावरणामुळं अळ्या पडण्याचं प्रमाण जास्त वाढण्याची शक्यता आहे। पाहिलं तर सध्या तुरीला भावसुद्धा कमी आहे। आम्हाला भाव तर 8 ते 10 हजार रुपये, 12 हजारापर्यंत अपेक्षित आहे।
परंतु सध्याचं वातावरण परिस्थिती पाहता तेवढा भाव मिळणं शक्य नाही आणि या बदलीचा फटका आम्हाला निश्चित मिळणार आहे. पुढे जर्नलिस्ट सागर ताडे, सम याविरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती.